नाही अहो नाही नाही सर, मी तेच सांगतोय तुम्हाला, केस सॉल्व्ह झाली आहे सर ती. हो हो, नाही गुन्हेगार अभिनेता पृथ्वी प्रताप यांना आम्ही अटक केली आहे सर. सर केसचा रिझल्ट लागलाय. त्याने मेडिकल स्टोअर फोडून तिथून निरागसतेच्या गोळ्या चोरल्या सर. हो येस सर. ओके सर. येस सर. जय हिंद सर. जय हिंद. याला काय या ऍक्टर्स हो. पाटील किती लपडी या ऍक्टर्स लोकांची. एक्सक्यूज मी सर. इथे बसन. चलो. अयो हो हो हो. ओ पाटील काय ह्याच्या आईला सेलिब्रिटी आहेत. पाटील ओळखलं का? हो ओळखलं. नाही ओळखला? अहो समीर हडकर. नाही समीर हडकर नाहीये, समीर चौगुले माझं नाव आहे. माहिती आहे माहिती आहे. हमरे का तुमरे का माहिती आहे आम्हाला. हाताला काय फ्रॅक्चर झालंय का? नाही बाळ आहे. फ्रॅक्चर कसं असणार? मला वाटलं एवढा सुचलाय हात असा अहो, करून आला. नाही हे अयो. बाळ आहे. बाळ ओ हॅलो अयो बाबू काय बाबांबरोबर पोलीस मामाने बघायला आला का? काय रे बाबा जर की ऍक्टिंग करणार. बाबांना थँक्यू बोला. नाही बाबांना थँक्यू बोला. बाबा खूप मोठे सेलिब्रिटी आहेत. बाबांकडे वेळ नसतो. थँक्यू बोला. बाबांना थँक्यू बोला. तरी बाबांनी थोडासा वेळ काढला आणि तुला या जगात आणलं. नाही येतो हे हमरे को पता तुम किधर जाता था. तुमरे को पता. जरा लांब व्हा. एवढे पण सेलिब्रिटी हे नसतात की त्यांना काही अजिबात वेळ नसतो. आणि मुळात याच्यासाठी फार वेळ लागत नाही. नाही मुद्दा तो नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे, हे बाळ माझं नाहीये. हे बाळ माझं नाहीये. हे बाळ तुमचं नाहीये. मग कोणाचं आहे? एका बाईचं आहे. यांच्या विनोदाला टायर मध्ये घालून मारला पाहिजे. म्हणजे काय बाळ बाईचाच राहताना चौगुले. तुम्ही ना सूर सॉरी अरे, सूर चुकतोय. सूर चुकतोय. यांचा सूर चुकतोय. मला सांगतो काय झालं. एक मिनिट जरा असं नका करू तुम्ही. काय झालं तुम्हाला सांगतो. मी मॉलमध्ये उभा होतो आणि तिकडे एक बाई आली बाळ घेऊन. तिने मला बघितलं. ती एक्साइट झाली आणि म्हणाली चौगुले 1 सेकंद बाळ धरा, मी माझ्या नवऱ्याला बोलून आणते, तो तुमचा खूप मोठा फॅन आहे, मला फोटो काढायचे. म्हणून ती गेली. अर्धा तास झाला मी वाट बघतोय तिची. ती आलीच नाही. हो मग मी मॉलमध्ये गेलो. त्यांना विचारलं की तुमरे को ऐसा मालूम है का किसका है. हमरे को तो जबाबदारी लेने का नाही, हमरे को मालूम नाही. असं 3-4 ठिकाणी विचारलं. शेवटी मग मी इथे आलो. हे अशी ती स्टोरी घडलेली आहे. म्हणजे बाळ तुमचं नाहीये? नाही माझं बाळ नाहीये. ती बाई मला हातात देऊन गेली. हातात देऊन गेले. गिफ्ट होतं का ते? गिफ्ट नाहीये हे बाळ याचा जे हा लपावतोय. खरं सांगा. मुळात हे बघा ना काय तुम्ही मुळात ना हे आता सूर सुधारायला सांगा प्लीज. सांगा त्यांना. एक मिनिट शांत. ती बाई माझ्या हातात बाळ देऊन गेली. माझं खरंच चौगले बसा तुम्ही शांत बसा. मॉल मध्ये असं उभा अरे हो, होतो. बसा. माझं स्वतःच हे काही नाहीये. काय माहिती सगळं ठीक आहे. नाही. ऐका सगळं ठीक आहे पण मॉलमध्ये असं कोण उभं नसतं. मी एक सांगतो. ती आली बाई माझं काहीच नाही. मी ठरवलं शांत बसा. काही प्रॉब्लेम नाही. शांत एकदम शांत. चौगले काय म्हणतो तुम्ही आता सांगितलं सगळं पण नाही पटत आहे हो. ये नाही पटत. मग मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतोय की बाबा हे खरंय पण नाही पटत आहे. अहो नाही खरं सांग. कसं कोण बाई आपलं बाळ देऊन जाईल? अहो पण ती देऊन गेली. मला तेच तुम्हाला सांगायचं. ती बाळ देऊन गेली. माझ्या हातात देऊन गेली ती. अरे तो प्रसाद आहे का? कोणी बी आलं देऊन गेला तुले आणि तू घेतला. एक मिनिट पाटील. एक मिनिट. आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया. तुम्ही याला शांत व्हा. आल्यापासून काय मी नाही बरोबर आहे. हे काय वाकडं गेलं त्यांचं. बरोबर आहे. सोडून द्या. ऐका मी तुमचा लय मोठा फॅन आहे. फॅन आहे मी. त्याच्याबद्दल काय बोललो का मला? ऐका शांतपणे ऐका. बाईचं लफड आहे. खरं सांगून टाका. अहो नाही ऐका माझं. काय माणूस सेलिब्रिटी होतो. प्रलोभन येतात. पाय घसरू शकतो. नाही ऐका मी केस बंद करून टाकीन. नाही. आपल्या तिघांमध्ये राहणार. बाहेर कुठे जाणार नाही. काय ते खरं सांगा तुम्ही. नाही ऐका मी लफडेवाला माणूस नाहीये. चौगले काय बोलताय? बाळ बघा तुमचा आणि त्याचा बाळाचा दोघांचा चेहरा सेम आहे. अहो नाही तिथलं इथे आपण प्रूव्ह करूया. एक पाटील तुम्ही चित्र काढताना हो सर. यांचं चित्र काढा. बाळाचं चित्र काढा. बघा किती सेम दिसत. मी खून करेन. चित्र माझं काढलं तर मी खून करेन. सर खून
जेवढ्या कॅमेऱ्यात सगळ्यांना मी सांगतोय चित्र नाही काढायचं. नाही मी कुठला सेंटर कॅमेरा कुठला मी सांगतोय तुम्हाला. माझं चित्र नाही काढायचं. प्रॅक्टिस करायचं तर देखावे 444 कावळे बिवळे काढा. समीर चौगुलेवर नका प्रॅक्टिस करू. बाळ रडतंय सर. बाळ बाळ रडते. असं नाही बाळा, असं नाही बाळा. असं आहे ते बाळा आहे बा. खालचा स्वर बेटा. चौगले हा वा डांग 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 डांग. हो चौगले आता शो लावावा लागेल इकडे 500 रुपये तिकीट लागतं. आता तरी मान्य करा चौगले, अहो बाळ सनईच्या आवाजात रडतंय. आता तरी मान्य करा तुमचं बाळ आहे. नाही हो, सनईच्या आवाजात कसं रडेल बाळ. आता बोला. आता इथं क्लिअर झालंय. बाळ हमरे को तुमरे को करत रडतंय. हे अति आहे रे. हमरे को तुमरे को वगैरे नाही. हमरे को तुमरे को बाळ रडतंय. बाळ बाळ नाहीये, तो पांढरे केसांचा राजपुत्र आत बसलेला आहे. तो तिथून काढतोय आवाज. त्याला नवीन मोठी केबिन मिळाली, खुश झालाय तो. तो कंटेनर आहे ना, कंटेनर आता मोठा झालाय, नवीन इंटिरियर केले, त्याचा आनंद आहे हा. सर काय बोलू. ऐका माझं, मी सांगतोय ते ऐका. मी आजपर्यंत मी कंट्रोल करतो. मी सांगतोय ते ऐका. माझं लफडं नाहीये. लय झालं तुझं. लय ऐकलं आता. ऍक्टर म्हणून लय रिस्पेक्ट दिला. मोबाईल काढ. मोबाईल काढ. मोबाईल बायकोला फोन लावून दे. मोबाईल पाटील मोबाईल काढा. मी काढतो. खिशात कोणाचाच हात घालायचा नसतो. हा थांबा जरा. मोबाईल काढ. हॅलो वहिनी. हा हे बघा तुमचा नवरा आहे, तो इथे आलाय आमच्या पोलीस स्टेशनला. हाय चेतू. जरा गप्प बसा. तुमच्या नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या बाईसोबत संबंध आहे. तिचं बाळ तो इथं घेऊन आलाय. काय? हा आलीस? आली ती? इथेच होतीस की काय बसलेली? अरे ह्याला काही लॉजिक आहे का? तुम्ही फोन करणार, ती माझ्या घरी आहे, कशी येणार एवढ्या लोक? आता ती काय करणार बाबा, साडी चेंज करा, मग बाहेर या, लिफ्टचं बटन दाबा, लिफ्ट मध्ये जा, खाली उतरा, रिक्षा, पोलीस स्टेशन, एवढं करायचं? एवढं नाही, एवढं दाखवायचं इथे. थोडं तरी logic. आता हे जुंडच्या इथे प्रमोशन साठी आलेत, फुटबॉल मॅच खेळून दाखवते तिकडे. नाही तसं नाही. नाही ना, मग आहे तेवढंच करणार ते. बरोबर आहे. बरोबर आहे ना. हे बघ, वहिनी, हे बघा मला सांगा. बघा हे बघ. बाईचं लफड आहे, बाळ आहे तिच्या बसून. आता नाही. काय करायचं सांग. नाही हे बाळ मी स्वतः. अगं बाई, हे अनोळखी बाई आहे. त्या अनोळखी बाईने तिचं बाळ माझ्या हातात दिलं. माझी खरंच काही चूक नव्हती. कडक पाव ते हातात द्यायला. कडक पाव नाही मी का? बाळ आहे ना, ते लाज नाही वाटत समीर तुला? शांतपणा नाही ना. जगासमोर दाखवायची मी किती सज्जन आहे, हा, मी किती चांगला आहे. असं सज्जन कोण दाखवतं ग? कुणासमोर जाताना मी सज्जन आहे असं कोणी करतं का? नाही ग. तू किती नीच आहेस ना समीर. आज एक मिनिट समीर, बाळाच्या आईला आत्ताच्या आत्ता इथे बोलव. नाही हे बघ बोलव. अरे मी नाही सापडत समीर, आहे. बोलव. अगं मी अयो, म्हणजे हे कोण? नागराज सर. नागराज मंजूर सर. शपथ. अयो, अरे सर नमस्कार. आपलं पोलीस स्टेशन आहे तिकडे, बाहेर कशाला थांबलं? सांगायचं ना, लई आलो असतो आता. इथे कसं काय येणं गेलं? बोलू का? कंप्लेंट करायची. मोबाईल हरवलाय माझा. मोबाईल हरवलाय? अरे बापरे, म्हणजे चोर लक्की आहे. नागराज मंजुळेंचा मोबाईल चोरला. हॅलो सर. घे. समीर चौगुले. ओम. सर
बघ मला ओळखलं सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर तुम्ही इतके वर्ष मला बघताय सर, प्लीज यांना सांगा मी कसा. सर तुम्ही यांना ओळखता? ओळखतो ना. थँक्यू सर, थँक्यू. चांगलं काम करता. सर Thank you, इथे ना एका गुन्ह्यासाठी यांना इथे आता अडकले तिथे. हा. सर एक फक्त मत विचारायचं आहे, तुम्हाला असं वाटतं का की या माणसाची बाहेर लपडी असू शकतात? असू शकतं ना. आता झुंड नावाचा जो सिनेमा केलाय हा. त्याचा सेट पुण्यात उभा केला होता. अच्छा. आणि मग तिथं आम्हाला काही कारणाने शक्य झालं नाही शूट करणं. मग आम्ही नागपुरात गेलो आणि नागपुरात शूट केलं. आणि अजय अतुल आहेत सोबतीला. अच्छा. आम्ही जवळजवळ 4 वर्ष काम केलं, म्युझिकली 4 गाणी सर आहेत प्रश्न त्याच्यात. वेगळा होता. आणि एक मिनिट, एक हानी ना गप बोलतायत ते. 4 गाणी आहेत आणि सगळीच गाणी सुपरहिट आवडतात सर, मला. ऐकली कसली सुपरहिट गाणी ऐकली. सर ऍक्च्युली काय होते, झुंडचं प्रमोशन होते, करा ते करा. तो आहे हक्क, आज त्यासाठी आलाय, तुम्ही करा. पण ह्यानी जो प्रश्न विचारलाय माझ्या चारित्र्यावर जे असे 4 गप ना जरा बोलतोय ना मी, बोलतोय त्यांची गप्पा बस. म्हणजे सर बरोबर बोलला तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हा माणूस बाळ चोरू शकतो? हा हाय सांगा सर. बाळ हा. चोरू शकेल ना. काय आता सहज शक्य आहे, कारण की चोऱ्या करणारी अशी खूप मोठी झुंड आमच्या फिल्ममध्ये आहे. अच्छा. आणि जवळजवळ 30-35 पोरं आहेत. अरे बाप. आणि माझं चारित्र्य सर मी हानी ना तुला आता मारीन बोलतोय. वेगळं म्हणतात. सर बोलतात गप्पा बस. हा सर ती 35 पोर आहेत. हा. 30-35 पोरं आहेत. रिंकू आहे, आकाश आहे, सोमनाथ अरे आहे वा. आणि ज्यानं फॅन्ट्रीत काम केलं होतं सूरज आहे. खूपच भारी काम केले. वा वा. सर लहान तोंडी मोठा करत होते. पुन्हा सलग 2दा तुम्ही प्रमोशन केलेलं आहे. मी तिकडे करणार ते वेगळंच, इथे पण नाही झालंय. होऊ दे प्रमोशन, होऊ दे प्रमोशन झालं पाहिजे. पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, त्याच्याबद्दल तुम्ही प्लीज. जरा गप्पा बस ना, मी बोलतोय ना सरांसोबत. काय होतं? आवाज बंद ठेव. झुंड चाललंय. मारीन हानी तुला गप बोलतोय. सर म्हणजे एक शेवटचा प्रश्न आहे, याच्यावर आपण याचा निकाल लावून टाकूया. संपूर्ण. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय चेहऱ्यावरून हा बाहेर केले आहे की नाही मला सांगा. चेहऱ्यावरून बाहेर गेले असू शकतं. काय काय चेहऱ्यावरून काही सांगू शकत नाही. आता जे इतके चेहरे आहेत माझ्या फिल्ममध्ये, आम्ही सगळी झोपडपट्टीतली पोरं गोळा करून त्याचं कास्टिंग केलेलं आहे. चेहऱ्यावरून म्हणजे इतके भन्नाट चेहरे आहेत. अमिताभ बच्चन आहेत बच्चन, एका बाजूला आणि एका बाजूला ही सगळी गँग आहे. खरंय खरं. आणि चेहऱ्याचाच विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो की मला वाटतं की हे चेहरे नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहेत. आमचे नक्की आवडणार सर. ही माझ्या film- आयुष्याचा प्रश्न आहे सर. मला बोलू दे ना एक मिनिट. बोला, बोला, बोला. आणि आता लोकांना चित्रपट आवडतोय. म्हणजे तर मला वाटतं हे चेहरे आता ओळखीचे होतील महाराष्ट्राला, जे काही नवीन पहिल्यांदाच कामं करणारी मुलं आहेत. आणि बच्चन साहेब आहेत. बच्चन साहेबांचं तर सर सॉरी, टायर आणि माझं बूड एवढंच अंतर आहे. तुम्ही सांभाळणार आहात हे, तुम्ही हे सांभाळू. आता तर थोबाड बंदच ठेव. होय होय. दी नागराज मंजुळे सरांनी सांगितलंय, लाज वाटली पाहिजे. काय सॉरी, ह्याला काय समजलो होतो आम्ही. हा एवढा मोठा ऍक्टर आम्ही काय काय समजलो होतो याला. मध्ये यांना बच्चन साहेबांनी बोलवलेलं. बच्चन साहेब यांच्यासमोर असे झुकले, याचा फोटो व्हायरल झाला. हो, सर. तुम्हाला तर म्हणजे हो. बच्चन साहेबांबरोबर विषय झालाच असेल. तो विषय झाला होता. हाँ. ते बोलले कि वो इतना सा अदना सा जो एक्टर है उनको झुक के बात करना पड़ता है मेरे को. मैंने ऐसे झुक के बात किया तो वो फोटो इन्होंने वायरल कर दी. ते म्हटले की ते बुटका एवढाच आहे आणि त्याला सांगायचं म्हटलं ते कानात पोचायला वाकायला लागते. ते वाकून सांगितलं, ते फोटो व्हायरल केला यांनी. तो ते म्हणाले काय होते काय म्हणाले होते कि भैया तुम बहुत ही घटिया एक्टर हो, अभी एक्टिंग बंद करो. नाही ये झुक के उन्होंने कहा. नाही तसं नाही, विचारा. बरोबर बोलताय ते. खरं असं खरं आहे नाही. ते. हो, खरं. खरं आहे. अरे नाही. अरे खरं आहे लाज ते. वाटते कर तुला, लाज वाटते. अहो सर किती नालायक माणूस हा. अहो तुम्हाला सांगतो त्या एका फोटोवर याने 150 सुपाऱ्या मारल्या. नाही सर, नाही 90 असतील. अरे, नाही सॉरी सर माझी लाज सीट वाटली आली पाहिजे रे, तुला लाज वाटली पाहिजे. खरंच लाज वाटली पाहिजे. का वागलात सर आहे असं? तुम्ही दी नागराज मंजुळे आहात. दी नागराज मंजुळे. मी सर टाकलाय एवढा आहे ते. मला का असं वागावं असं वाटलं? तुमच्या आयुष्यात अशी काय गरज पडली की समीर चौगुला काशी करायला एवढं लांबून इकडे यावं? सर तुमचा मोबाईल आम्ही 0 मिनिटात शोधून देतो सर. नाही, मोबाईल मला वाटतं खिशातच आहे. चला येतो मी आणि फिल्म बघा, झुंड रिलीज झाली आहे. हो सर. बाय बाय. हो सर. थँक्यू सर. थँक्यू. अरे काय अर्थ होतो या
एंट्रीला या माणसाच्या फक्त झुंडबद्दलच बोलला तो. साहेब 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 माझं बाळ हरवलं साहेब माझं बाळ शोधून द्या. बाळ हरवलं? त्या हास्य जत्रे बोलले घे 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 चौघड येतात त्या दिवस बाळ सोडलं साहेब बाळ बंडू बंडू नाही चौगुले. गप्रे तू. माझं बाळ बंडू हा 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 बघा बघा बघितलं ना? समीर, अरे हे काय तू बाळ चोरलंस. सोडलं नाही मी बाळ सोडलं नाही. ऐक ऐक हीच ती बाई. तुम्ही क्लिअर करा ना. ही बाळाची आई आहे ना आता ही म्हणाली ना. तुम्ही क्लिअर करा त्याला विचारा. ही बाळाची आई हो ही आळी हो. ऐका माझं. सगळे टवळे जगातले अख्खे सुंदर पुरुष सोडून माझा कुरूप नवरा तुला मिळाला. हा? मी सांगते सगळं सांगते. हे माझं बाळ आहे या माणसाचं बाळ नाहीये. तिथे मॉल मध्ये काही सेकंदासाठी माझं बाळ मी यांच्या हातात दिलं आणि हा माणूस बाळ घेऊन पळून गेला. येस बाळ घेऊन पळून गेलो. आता बोल. मी बाळ घेऊन पळून नाही नाही बाळ हे, हे, थांब, आता थांब. बोल. नाही ऐका माझं ऐका. ती मुलं चोरणाऱ्या धडक गँगचा मोरक्या अब्दुल तूच आहेस ना? मैं अब्दुल अब्दुल तूच आहेस ना? अब्दुल कुठून असणार मी? बाकीची मुलं कुठे आहेत? अरे मला नाही माहिती. बाकीची मुलं कुठे अरे, मी आहेत? कुठे मी काय आहे? मुलं काढ. आ? मुलं काढ. माझी काय फॅक्टरी आहे का रे मुला? सर 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 मी तो असं नाही ऐकणार. सर माझं ऐक. नाही, मॅडम, जा, दूर व्हा, दूर व्हा, पाटील दूर घ्या, व्हा. घ्या. उभा राहा. ए, मला- बरं. हे? आता घ्या. काढ बरं.